तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुमच्या टीमकडून बॉलिंग करताना आम्हाला कोण बघायला मिळणार आहे आणि बॅटिंग करत असताना कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत की पॉवर प्लेमध्ये तो चांगला खेळू शकतो? बॅटिंग करता माझ्या स्वतःकडनं खूप चांगल्या अपेक्षा आहेत. अजून अमय आहे, कांचा आहे, सोलंकी आहे, असे 4-5 बॅट्समॅन त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत की पॉवर प्लेमध्ये जेवढ्यात जास्त रन करता येतील तेवढे करणं. आणि टेप बॉल ओव्हर तुमच्या टीमकडून कोण हाताळू शकतं जास्तीत जास्त प्रमाणात, जो चांगली बॉलिंग करू शकतो टेप बॉलच्या ओव्हरला? आमचा विचार तर आहे निखिलला द्यायचा. सो बघू आता, जशी सिच्युएशन त्यावर डिपेंड आहे, पण निखिल आमचं ठरलेलं आहे की त्याला आपण ते बॉल देऊ. दोन नावं तुम्हाला सांगायची आहेत, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इनिंग सुरुवात कराल, मॅच सुरुवात कराल, त्यावेळेला दोन नावं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि टेप बॉलच्या ओव्हरमध्ये कोण गोलंदाजी करणार आहे? कारण एखादा खेळाडू जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर ती टेप बॉलची ओव्हर दुसऱ्या एखाद्या खेळाडूला तुम्ही देऊ शकता. पण आपल्याला जर पाहिलं तर प्रायमरी नाव द्यायचं आहे, म्हणजे सुरुवातीला कोण गोलंदाजी करणार आहे एक परफेक्ट बॉलर तुम्हाला सांगायचं आहे, आणि तो जर नसेल तर मग त्याच्या जागेवरती दुसरा कोणी गोलंदाज आपल्याला या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करताना टाकायला गोलंदाजी करू शकतो. एकतर पॉवर प्लेसाठी आम्ही चेतनसाठी डिसाईड केलेलं आहे. पहिली ओव्हरची पॉवर प्लेअर चेतन टाकेल आणि अजून एक पॉवर प्ले आहे तो आदित्य गुरव टाकेल. हे आम्ही 2 पॉवर प्लेअर ठरवलेले आहेत. तर अधिक वेळ न घेता मात्र शुभेच्छा आहेत तुम्हाला सुद्धा या मॅचला. तर टॉस पूर्ण झालेला आपण पाहिला आहे. सम्राट पॅकरने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय, परंतु आता मात्र नवीन डावाला या ठिकाणी सुरुवात होते. आणि जशी मात्र या नवीन डावाला सुरुवात होईल, पुन्हा एकदा मात्र मी घेऊन जातो आपल्या सर्वांना कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, ज्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद. आणखीन एक नियम जो मॅच चालू होण्यापूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय तो म्हणजे इम्पॅक्ट बॉलर आणि इम्पॅक्ट बॅटर, असे नियम देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. इम्पॅक्ट बॉलर आहे तो फक्त दुसरं किंवा चौथं षटक हाताळू शकतो. आपण याची नोंद घ्यायची आहे, कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे, तिसरं षटक टेप ओव्हरचं आहे आणि 6वं षटक आहे ते देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. म्हणजेच काय, इम्पॅक्ट गोलंदाज आहे तो फक्त दुसरं किंवा चौथं षटकच हाताळू शकतो. आणि आता या मॅचला सुरुवात होते. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे 50 धावांची. सलामीवीर फलंदाज अनिकेत चव्हाण अंड्या स्ट्रायकिंग एंडला आणि निखिल पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमय बिरमोळे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. आता मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. स्ट्रेट अंपायर सर सुबोध गडसे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये रवींद्र पवार आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये रोशन कापरे. वेग आहे या गोलंदाजाकडे. अमय बिरमोळे सातत्याने या गोलंदाजाची चर्चा होते. जेव्हा जेव्हा तो क्रिकेट खेळत असतो तेव्हा तेव्हा या गोलंदाजाची चर्चा होतच असते, कारण ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने देत आलाय हा खेळाडू आपल्या संघासाठी. आणि तोच गोलंदाज आता पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग गेटला आपण पाहतोय अंड्याला, नॉन स्ट्रायकिंग गेटला निखिल पवार. आणि पहिला बॉल 50 धावा करायचे 36 बॉल मध्ये. असं वाटलं होतं पहिल्या डावामध्ये ज्या वेळेला सुरुवात झाली होती की 100 धावांचा आकडा पूर्ण करेल संघ डॉन 11, परंतु 49 धावा धाव फलकावर पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये 50 धावांची गरज आहे. पहिला बॉल अमय बिरमोळे. बरोबर 11:48 हा पहिला बॉल हाताळला गेलाय आणि पहिलाच बॉल आता निर्धाव येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल बरोबर टप्प्यावर. विकेट किपर म्हणून आपण पाहतोय एक एक्सपिरियन्स खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील जयेश ओझा यांना आपण पाहतोय विकेट किपर. आणि त्यांच्याच मालकीचा संघ देखील आहे डॉन 11. चांगली संघ बांधणी केली आहे डॉन 11 या संघाने देखील. ओ यावेळेला स्लोअर बन, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर आता गोलंदाजाने केलाय आणि हा देखील डॉट बॉल. लगातारचे दोन्ही चेंडू आता निर्धाव आलेत. मॅच थांबवा सर प्लीज 2 मिनिटं. 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. सातत्याने कानमंत्र दिला जाईल टेप ओव्हर. जो गोलंदाज हाताळणार आहे त्या गोलंदाजाला साहिल पुजारीला जयेश ओझा हा कानमंत्र देत आहे. त्यांना ठाऊक आहे हे महत्वाचं षटक आहे. यावेळेला खेचलाय अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅट मधून. बॉल निघून जातोय. आता मैदानाच्या बाहेर मिळणार आहेत फक्त 2 धावा.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता दोन्ही आकड्यावर. दोन धावा धाव फलकावर. चांगला स्ट्रोक लॉंग बॉलच्या डोक्यावरून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न अनिकेत चव्हाणने केला आणि 2 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर डॉन 11 संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मोरिया वॉरियर्स असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सगळ्याची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशेष संकल्पना आणली गेली. इकडे सगळे नियम वेगळे आहेत आणि बरोबर या स्पर्धेचा अभ्यास करून तुम्हाला क्रिकेट खेळावा लागेल. ओ हो हो हो, यावेळेला बॉल सोडून दिलाय. अतिरिक्त धावा त्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची 3 आकड्यावर. 3 ऑन बोर्ड, 3 धावा धाव फलकावर. 50 धावांचा आकडा धाव फलकावर पाहायला मिळतोय. तो पूर्ण करायचा आहे आणि तोच प्रयत्न आता अनिकेत चव्हाण आणि निखिल पवार करत असताना या मॅच मध्ये दिलीप गवस आणि शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक टीम मोरिया वॉरियर्सचा संघ काय कमबॅक केलं पहिल्या डावामध्ये. जेव्हा गोलंदाजी संघ करत होता त्या संघाने मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं. नीरज मालपचं महत्वपूर्ण षटक, सांबाने षटक हाताळलं. टेप ओव्हरचं त्या षटकामध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं मॅच मध्ये. आता संधी आहे, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत अमय बिरमोळेचं या मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण 4 बॉल हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. 32 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 32 बॉल मध्ये धावा करायचे 47 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. खडाक्याचं ऊन या मैदानामध्ये आणि या उन्हामध्ये हे सगळे खेळाडू या स्पर्धेतील चषकासाठी खेळत असताना पाहायला मिळतात, कारण चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याचा प्रयत्न हे करत असताना पाहायला मिळतात. आता देखील आता डॉट बॉल येईल. म्हणजेच काय, आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त धावा 3च खर्च केल्यात अमय बिरमोळेने. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. निखिल पवार सातत्याने कानमंत्र देत असताना निकेत चव्हाण अंड्याला ठाऊक आहे त्याला. वेट अँड वॉच ची भूमिका तो बजावत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. निखिल पवार नॉन स्ट्रायकिंग त्याने सांगितलं अंड्याला वेट कर. यावेळेला आता बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये फिल्डर होते, थ्रो केलाय. 1 धाव कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या ओव्हर मध्ये फक्त अमय बिरमोळेने धावा खर्च केल्या 4. राज विचारे षटक क्रमांक 2. 4 धावा धाव फलकावर. मॅचचं समीकरण आता बदलले, कारण 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 46 धावा. 30 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 30 बॉल मध्ये धावा करायचे 46. मज्जा येणार आहे या मॅच मध्ये. 50 धावा पूर्ण करायचे. राज विचारेकडे चेंडू सुपूर्त केला. एक उद्योन्मुख खेळाडू आहे. काय चौकी विभागातील या गोलंदाजाची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण त्याने केलेली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याच्या नावाची देखील चर्चा होते या विभागामध्ये. आणि तोच गोलंदाज आता हे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाण आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल पवार आहे आणि निखिल पवारला अजूनही स्ट्राईक आलेली नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून धावा येत आहेत. धावा झाल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4. राजचा पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 5 या आकड्यावर. हेडली क्रिकेट टेनिस बॉल येल्लो लाईट वेटचे हे बॉल आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण इकडे स्पर्धेचे नियम वेगळे आहेत. इकडे स्पर्धेची मैदानातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आता हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल असणार आहे. 2 अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात, कारण या आधीचा बॉल देखील व्हाईट पाहायला मिळाला. हा बॉल देखील व्हाईट पाहायला मिळाला. 6 धावा धाव फलकावर झालेत 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेला बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. जयेश ओझा बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल पर्यंत फिल्डर पर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावर झालेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ब्रह्मा बॉयज बाटली बॉय बिग बॅश 2026 आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1 पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याचा दुसऱ्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा आहे. गो लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समवेत जुळले. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक मैदानामध्ये या कडाक्याच्या उन्हामध्ये झाडाच्या सावलीच्या खाली बसून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण प्रेक्षक क्रिकेट वेडी ही जनता आहे आणि त्याच प्रेक्षकांमुळे हे क्रिकेट जिवंत आहे. आणि आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या कडे आणि धावा झाल्यात 7. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केलाय. जयशोजा बॉल पर्यंत पोहोचले. थ्रो तर केलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव मिळणार आहे. म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर टीमची 8 या आकड्यावर. यावेळेला चांगला स्ट्रोक खनिकेतने खेळला आहे. फिल्डर आहेत. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचत असताना एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 9 या आकड्यावर. झाडाची गार अशी सावली आणि त्या सावलीच्या खाली बसून हे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेला चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर हा बॉल आणि बरोबर बॉल हाताळलाय असं पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. कारण फलंदाज खूपच सफल झाले होते. ऑफ स्टिकवर येऊन बॉलला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न निखिल पवारचा अपयशी. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. डॉन 11 संघ 26 बॉल मध्ये करायचे आहेत अजून 41. हा बॉल आता सोडून दिलाय. आता वाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. 26 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 26 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 40. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर डॉन 11 संघ 10 धावांवर बॅटिंग करत होता. या इनिंग मध्ये आपण पाहतोय 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 11. टीम मोरिया वॉरियर्स. या पुढील षटक देखील महत्वाचं असणार आहे. 11 धावा धाव फलकावर झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. ओ चांगला बॉल आणि या बॉलवर आता 1 धाव मिळणार आहे. 2 धावा आता पंच घोषित करतायत. म्हणजेच काय आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 13. बिनगडी बाद टीम मोरिया वॉरियर्स. आता मज्जा येणार आहे या मॅच मध्ये कारण हे महत्वाचं षटक असणार आहे. टेप ओव्हर पाहायला मिळेल आणि हे टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी साहिल पुजारीला आमंत्रित केलं जाईल. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय कारण चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 24 आणि या 24 बॉल मध्ये धावा करायचे 37. कारण धाव फलकावर आता 13 धावा. यस टेप ओव्हरला सुरुवात होते. साहिल पुजारीला आता कानामंत्र दिला जाईल. जयशोजा कॅप्टन स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. 8 मिनिटं 40 सेकंद आतापर्यंत खर्च केले 2 षटक हाताळण्यासाठी टीम डॉन 11 या संघाने. आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय डॉन 11 संघ 29 धावांवरती बॅटिंग करत होता आफ्टर 2 ओव्हर्स. आणि या इनिंगचा विचार केला तर आफ्टर 2 ओव्हर 13 ऑन बोर्ड टीम मोरिया वॉरियर्स असं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. कारण मागील डावामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक फक्त 10 धावा अनिकेत चव्हाणने खर्च केल्या. दुसरं षटक रिझवानचं महागडे षटक ठरलं होतं आणि त्यानंतर धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं टीम मोरिया वॉरियर्सच्या संघाने आणि 49 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावामध्ये टीम डॉन 11 या संघाने 50 धावा करायचे आहेत. महत्वाचं षटक क्रमांक 3 साहिल पुजारीकडे चेंडू सुपूर्द केलाय. टेप ओव्हरला सुरुवात. स्ट्रायकिंग एला अनिकेत चव्हाण अंड्या. महत्वाचं षटक आहे. इकडे तुम्हाला अभ्यास करावा लागेल हे षटक खेळण्यासाठी. ओ पहिला बॉल. वा पहिलाच बॉल पडल्यानंतर खूपच वळण चेंडूने घेतलं होतं. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता या ओव्हरच्या बाबतीत सांगायचं झालं तर 12 धावा केल्या तर त्या 12 धावा डबल होतील. जर विकेट गमावली तर प्रत्येक विकेट अखेरीस 3 धावा मायनस केल्या जातील. असा नियम आहे टेप ओव्हरचा. आपण त्याची देखील नोंद घ्या.
फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता धावा झाले धाव फलकावर 15, 15 ऑन बोर्ड. साहिल पुजारीवर विश्वास दाखवलाय कर्णधार जयेश ओझा यांनी आणि त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय, कारण हे महत्वाचं षटक आहे. त्यांना देखील ठाऊक आहे या मॅच मधील इम्पॉर्टंट ओव्हर आहे. ओ बॉल आता खूपच बाहेर. वाईट बॉल +1 अशा 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. त्या बॉल वरती आपण पाहतोय सीम आहे आणि त्या सीमच्या बाजूला बरोबर टेप लावली आहे. नेमका बॉल कुठे पकडायचा, गोलंदाजाला त्याचा अभ्यास करावा लागेल आणि चेंडू मात्र हाताळावे लागतील या टेप ओव्हर मध्ये. जो गोलंदाज त्याचा अभ्यास करणार तो गोलंदाज सक्सेसफुल ठरणार या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं आकाश सिंग सांबाने काय षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केले, विकेट देखील गमावली. म्हणजेच काय, त्या ओव्हर मध्ये 6 मधल्या 3 धावा मायनस केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला. हा देखील वाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय, आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात आता धाव फलकावर 18, 18. खेळपट्टीवर जो सीम आहे तो सीम नेमका कुठे टाकायचा त्याचा अभ्यास करावा लागेल. कारण एका बाजूला टेप आहे, एका बाजूला जो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय रेग्युलर बॉल, तो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय इडलीचा लाईट वेट बॉल आहे आणि त्या बरोबरच सीम बॉल. यावेळेला चांगला बॉल होता. हलक्या त्याने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. एका धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे आणि धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 19, 19. 12 धावा केल्या तर डबल धावा होणार आहेत. बोनस ओव्हर आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील आणि गोलंदाजासाठी देखील महत्वाचं षटक असणार आहे. चांगला बॉल, हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव. यस, निखिल पवार मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच काय, 2 धावा कंप्लीट. अशा धावा, अशा चुका महागात पडतील या मॅच मध्ये, कारण धावा रोखायच्या या ओव्हर मध्ये. आता 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. धावा झाल्यात 21, 21 ऑन बोर्ड. बरोबर लक्ष होतं निखिल पवारचं त्या खेळाडूकडे. थोडासा लेझी धावत होता तो खेळाडू आणि त्यानंतर बरोबर त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. निखिल पवारचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं. जेव्हा जेव्हा तो मैदानात असतो त्याचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं आणि म्हणूनच की काय, या 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. 21 धावा धाव फलकावर. आता मॅचचं समीकरण पूर्णच बदलतंय, कारण चेंडू शिल्लक आहे शेवटचे 21 आणि 21 मध्ये धावा करायचे 29. ओ हो, हा बॉल निखिलने सांगितलं होतं वाईट बॉल आहे, परंतु अनिकेतने त्या बॉलला ढकललंय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे. 22 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. काय होणार या ओव्हर मध्ये, त्याची आतुरता आता सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे. 12 धावा केल्या तर 12 धावा डबल होतील, असं हे टेप ओव्हरचं षटक आहे. हा बॉल सोडून दिलेला बॉल पुन्हा एकदा पंच वाईट बॉल घोषित करतायत. बॉल पडल्यानंतर वळण घेतोय, खूपच वळण घेतोय आणि आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. येस, आता रिव्ह्यू घेतलाय डॉन 11 या संघाने. रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. रोशन खापणे त्याची पडताळणी करतील. व्हाईट बॉल आहे की नाही अमित गोलतकर त्यांच्या समवेत अशी 4 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये. पहा, आयोजन समितीने त्याची देखील दखल घेतली. एकूण 4 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांना ठाऊक आहे किती महत्वाची स्पर्धा आहे. इकडे स्पर्धेचे नियम वेगळे आहेत. अभ्यासू पंच आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रोशन खापणे, अमितजी गोलरकर, त्याचप्रमाणे सुबोजी गडसे आणि त्यांच्या समवेत रवींद्र पवार अशी 4 मॅच ऑफिशियल्स. इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच काय, तुम्ही रिव्ह्यू देखील गमावलाय टीम डॉन 11. आपण याची देखील नोंद घ्या.
रिव्ह्यू गमावलेला आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला होता ऑन फील्ड अंपायरने. त्याचा डिसिजन आता थर्ड अंपायरने देखील तोच कळवलाय. व्हाईट बॉल असणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर 23. 20 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 20 बॉल मध्ये धावा करायचे 27. मॅचचं समीकरण आता पूर्णच बदलत चाललंय. हे महत्वाचं षटक साहिल पुजारी वरती विश्वास दाखवला होता कॅप्टनने आणि त्यानंतर त्याचं हे महागडं षटक ठरलं आतापर्यंत. टेप ओव्हरचं षटक आहे. इकडे तुम्हाला विकेट गमवायची नाहीये. इकडे तुम्हाला धावा करायच्या 12 धावा केल्या तर त्या डबल होणार आहेत. हा बॉल आता सोडून दिलाय व्हाईट बॉल आणि आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता धावा पाहायचे नेमक्या किती झालेत. 25 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 25 ऑन बोर्ड. 25 धावा धाव फलकावर. जे करायचं होतं ते केले आता मोरिया वॉरियर्सच्या संघाने. पण विकेट गमावली तर मात्र 3 धावा मायनस देखील होणार आहेत. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. बरोबर टप्प्यावर बॉल. त्याला फक्त हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? नो हा कॉल निखिल पवारने दिलाय. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 26 ऑन बोर्ड. मॅचवर आता पकड मजबूत केली आहे मोरिया वॉरियर्सच्या संघाने. ज्या षटकाची सगळ्यांना आतुरता होती, महत्वाचं षटक होतं, इम्पॉर्टंट ओव्हर, त्या ओव्हर मध्ये आता पकड मजबूत केली आहे मोरिया वॉरियर्स. दिलीपभाई गवस आणि शैलेश शेडगे यांचा संघ आहे. सोडून दिलेला चेंडू. विकेट किपर कडून देखील चूक. व्हाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 50 धावांचा आकडा पूर्ण करायचाय धाव फलकावरती. पहिल्या डावामध्ये 49 धावा केल्या होत्या. 50 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. अनिकेत चव्हाण चांगली साथ दिली निखिल पवारला आणि हा बॉल देखील आता सोडून दिला. हा बॉल देखील व्हाईट बॉल असणार आहे. इकडे तुम्हाला तारे सितारे पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अजित मोहिते ब्रँड अँबेसिडर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या बॉलला देखील आता हलक्या हाताने ढकललंय निखिलने. बॉल गेला आता घोषांकित क्षेत्रात. आता या टेप ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. नेमक्या धावा किती केल्यात या टेप ओव्हर मध्ये पाहायचंय. धावा नेमक्या किती केल्यात या ओव्हर मध्ये आमचे गुणलेखक आम्हाला कळवतायत की या ओव्हर मध्ये धावा केल्यात 17. म्हणजेच त्या 17 धावांमध्ये आणखीन 17 धावा ऍड देखील केल्या जातील. टोटल या ओव्हर मध्ये गोलंदाजाने 34 धावा खर्च केल्यात. आता पाहायचंय नेमक्या धावा झाल्यात किती. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल अशी संकल्पना आणली गेली. विशाल चेलार, मयुरेश भवर आणि संपूर्ण आयोजन समिती. 47 ऑन बोर्ड. 47 धावा धाव फलकावर. म्हणजेच का आता सामना जिंकण्यासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे 3. पहा एकाच ओव्हर मध्ये संपूर्ण मॅचचं गणितच बदलून गेलं. हे बाटली बॉय बिग बॅश आहे. इकडे सगळं काही शक्य आहे. अशक्य ही शक्य होतं इकडे. अशी विशेष संकल्पना आणली गेली आहे संपूर्ण आयोजन समितीने. पहिलीच मॅच आणि काय मॅच रंगली आहे. 50 धावा करायच्या होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये पूर्ण मॅचचं गणितच बदलून गेलं. कारण त्या ओव्हर मध्ये गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्या. फलंदाजांनी विकेट गमावली नाही. त्या 17 धावा डबल केल्या. 34 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेत 47. 18 बॉल मध्ये फक्त 3 धावांची आता गरज आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. बाटली बॉय बिग बॅश आणि या बॉलवर आता 1 धाव मिळणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 48. फक्त 2 धावांची आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गो लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. ते प्रेक्षक देखील खुश असतील. नेमके या स्पर्धेमध्ये नियम काय आहेत ते नियम पाहण्यासाठी त्यांना मैदानात यावं लागेल. ते नियम समजून घेण्यासाठी. स्पर्धेचे आगळे वेगळे नियम.
सोडून दिलेला चेंडू होता आणि हा वाईट बॉल असणार आहे आणि 1 धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय 49 धावा धावफल कव्हर झालेत. एका धावेची फक्त गरज आहे स्कोर लेवल. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम मोरिया वॉरियर्सच्या संघाकडून बॅटिंग करत असताना अनिकेत चव्हाणने चांगली सुरुवात करून दिली. निखिल पवारने त्याला चांगली साथ दिली आणि त्याच्या जोरावरच टीम मोरिया वॉरियर्स या संघाने या पूर्ण स्पर्धेतील पहिल्याच मॅच मध्ये विजय मिळवलाय. अभिनंदन टीम मोरिया वॉरियर्स, अभिनंदन दिलीपभाई गवस, अभिनंदन शैलेजी शेडगे. हार्डलक टीम डॉन 11 पुढील स्पर्धेसाठी पुढील मॅच साठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. झटपट पटापट लगेचच मॅच संपली आहे आणि या मॅचचा हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच अनिकेत चव्हाण. अंडे ठरलेत मॅन ऑफ द मॅच कारण या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर हाताळले होते, 14 धावा खर्च केल्या.